की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा भगवान की जय अवधूत चिंतनम से गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय पारेश्वर भगवान की जय नर्मदा मैया की हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण देवरे देवरे सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा गाज पितांबर तुळसी हार गाज पितांबर तुळशी हार गळा गाज पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान तुळसी हार डाकाचे पितांबर आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान करकंडले तडपती श्रवणी कंठे कौस्तुभमाने विराजित कंठे कौस्तुभमाने विराजित कंठे कौस्तुभमाने विराजित मकर कुंडली तळपाती श्रवणी कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर येती ध्यान आवडे निरंतर जय हो
वासे बेतांबा गोपाल गोपाल हरी विठोबार कुमारी गोपार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी हरे जय राम हरे हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे रूप पातालोचने सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा दुःख झाले होता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माऊत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बौद्ध कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे गरे वापर गोदावी वर सर्व सुखाचे गरे वापर गोदावी सर्व दुःखाचे आगारे वापर कुलदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम संत जगियावतर मूर्ती संत जगिया अवतरले मूर्ती संत जगिया अवतरले उतरायाले दिना जना उतरायाले दिना
जना मूर्ती संत जगी अवतरले मूर्ती संत जगी अवतरले मूर्ती संत जगी अवतरले मूर्ती संत जगी अवतरले दयाले दीन जना उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना मादिक त्यांचे वंदिती पाऊली मादिक त्यांची वंदिती पायवनी त्यांचे वंदिती पायवर मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम गीता वदनी दोष दाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती दुराचारी विषय आसक्त दुराचारी विषयासक्त दुराचारी विषय आसक्त दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरते संत कृपे त्वरित उद्धरत संत कृपे त्वरित उद्धरती मादिक त्यांचे वंदिती पायवर मादिक त्यांची वंदिती पायवनी मादिक त्यांचे वंदिती पायवर मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम गीता वदनी दोष दाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नामा वाट अखंडित नामा वाचण्याचे पाये संकेत नामा वाट जाती पाहिजे अखंडित नामा वाचण्याचे पाये श्रीराय संत संत मादिक त्यांची वंदिती पायवर त्यांची वंदिती पायवर नाम घेता वदनी दोष दाती मुबारक कुमार मुबारक माझे कुमार मुबारक माझे कुमार कुमार मुबारक माझे कुमार कुमार मुबारक माझे कुमार कुमार मुबारक माझे कुमार कुमार मुबारक माझे मुबारक माझे कुमार कुमाई मुबारक माझे कुमार कुमाई मुबारक माझे कुमार कुमाई मुबारक माझे कुमार कुमाई मुबारक माझे ब्रह्ममूर्ती संत जगे आवतले ब्रह्ममूर्ती संत जगे आवतले बोला बोला मूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले वंदिती पायवनी ब्रह्मादिक जाची वंदिती पायवनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्म
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेदात्मरूपा देवा तुझ गणेश सकला अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी ब्रह्ममूर्ती संत जगे अवतारले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पावले नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते अखंडित नामा त्यांची वाट पाहे निशिदिनी घ्यावे सत्संगती विठाला ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धराय आले दीन जना ऐकलं ना आपण लाटाय पाहिजे काय तर जरा इंटिमेशन या लागल्या ती संप्रदायाला जाणत्यानी जरा विचार करायला पाहिजे. आज आपण यात्रेला आलो एका पुण्यतिथीला बाबांच्या. कशाला आलो? अनंत उपकार झाले त्या महात्माचा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 21 उपनिषदेचा पाठ करून 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 थकले आणि कितीतरी गेले. सिद्धांत कळला नाही आणि सहजी बोलण्या सगळ्या या शास्त्राचा सिद्धांत एका शब्दात अज्ञानी जीवाला त्यांनी वाटून टाकला. नव्हे वर्त हस्तमस्तकी ठेविता अनुभव आणून दिला. अशा महात्म्याची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचं पर्व आता वेद सुरू झालेले आहेत 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत. मग जे खरोखर ह्या संप्रदायाची श्रीपाद बाबाची जाणीव आहे तशी मेंढरावणी फिरणार नाही ती बाहेर. जरा आत येऊन बसा. पुण्यतिथीला आपण 2 तास तर आपलं काहीतरी चिंतन घडायला पाहिजे. नेमकं येतो कशाला आपण? ह्या सगळ्या ह्या 3 दिवसातला हा पुण्यतिथीचा पर्व काळ असतो. चंद्र सूर्य आणि पृथ्वी जोपर्यंत एका रेषेत येत नाही तोपर्यंत ग्रहण चालू होत नाही. मग हे रज तम सत्व गुणी माणसं सगळी एका ह्याच्यात लाईन मध्ये आणून आपल्याला ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. महाराष्ट्रभर फिरून आता हे वर्णन केले त्यांनी. इतकं कष्ट घेऊन त्यांनी आपल्याला त्यांच्या पदावर आणून बसवलंय आणि त्यांच्यासाठी आपण 1 तास 1.5 तास त्यांची आठवण करून चिंतन करत नुसतं बोंबलायचं नाही त्यांच्या नावाने. दात आडे ठेसाय पाहिजे, हात द्याय पाहिजे हात. असल्या महात्म्याची कृपा आहे. सगळ्या इतर का नाही महाराष्ट्राच्या भाव धर्माचा प्रचार चाललेला आहे. ती
मानव धर्माचं चाललेलं आहे. स्वधर्माचा एकच मंडप आहे हा. स्वधर्माची ओळख करून देणारा हा एवढा एकच आहे. नाहीतर ज्ञानेश्वरी भागवतचा सिद्धांत मांडणारा फक्त हा मंडप आहे. बाकीचे जे आहेत ना, मानव धर्म, बायकोनं असं वागायला पाहिजे, नवऱ्यानं तसं वागायला पाहिजे, ह्यानं असं वागायला पाहिजे, त्यानं तसं वागायला पाहिजे, असल्या बाता मारण्यात भागवत धर्म बुडवायला लागले. आणि त्याने असे बच्चे तयार केले आणि ते पण नेबळे व्हायला लागले. त्यांच्या संगतीनं प्रभाव आपल्या मालिकाचा त्याच्यावर पडायला पाहिजे का त्यांचा आपल्यावर पडायला पाहिजे? काय नेमकं पडतोय आपला प्रभाव? वाहत चाललो आपण. आहे ज्ञानेश्वरी भागवत मध्ये किंवा ह्याच्यात हा धोतर एवढा लांब पाहिजे, 2 किस्स पाहिजे, तर फेटा पाहिजे, हाय काय कुठं उल्लेख? अरे माझ्या चोखा महारानं, रोहिदास चंबारानं, सजन कसा नाही ना, काय असं हाय त्या कपड्यावर भागवत धर्माची क्रांती टिकवली ना आपल्यापर्यंत आणलं. आपण थोडा विचार करायला पाहिजे. गीतेचा सगळा विषय ज्ञानेश्वराने म्हणजे ज्ञान माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीत आणला. प्रत्येक युगायुगात ही सोप्यात संस्कृतवाणी जगाशी कळे ना म्हणून नारायणे दया आली, देवाजीने तरी घेतला अवतार म्हणती ज्ञानदेव तया लागी. सोपं करत 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 ह्या लेकरांसाठी आणलंय. सांगा आता, गीतेचा सगळा विषय जसा त्या तसा माऊलीने ज्ञानेश्वरीत आणला. पूर्ण गीतेचा विषय ज्ञानेश्वरीत आहे, परंतु ज्ञानेश्वरीतला विषय गीतेत नाही. क्रांती झाली धर्माची पुढं. ज्ञानेश्वरी भागवत ही सगळं वेद भेद वाचून वाचून कटाळले, परंतु देव कळला नाहीये. सगळे सांगतात पण एकही का नाही तो सिद्धांत का या शास्त्राचा कोणीही समाजाला सांगत नाहीये. आज धर्मशास्त्राचा सिद्धांत सांगण्यासाठी भगवंताने कृपा केली. त्याने काहीतरी नियोजन केलं की आता यदा यदा त्याच्यासाठी अवतार असतो. अवतार अशा कुटुंबाने घेतला तर प्राप्त परिस्थिती असा तो कसा धर्मकार्य करेल असा घेतला आणि क्रांती केली. काय संतांनी क्रांती केली? सर्व शास्त्रांचा जो सिद्धांत आहे काय, ही चालती बोलती माणसं देव आहेत आणि ही खरी देवाची रूप आहेत. एवढं श्रीपाद बाबांनी पहिल्या कीर्तनापासून प्रवचनापासून अवतार संपस्तोर तुम्ही सांगितलं. काय सांगितलं? तुम्ही सगळे आहे ना सांगितलं. आम्ही काय चाट आणायला लागलो ह्या गादीवर. आता काय अभंग सोडवला, सोडवा सोडीचा विषय आहे का? निरोप द्यायचा विषय आहे. काय निरोप द्यायचा? तुम्ही सगळे देव आहात. नवे नवे तुमच्यातला जो श्वास आहे तोच देव आहे. किती सोपं सांगितलं. आणि हे सगळे देव आहेत ना, देव हुडकाय निघाले ते भंगभपलेले टाळकेचे. स्वतः देव असून देव हुडकाय चालले. हा सिद्धांत श्रीपाद बाबांनी मांडला आणि त्यांची ही परवानी आहे. या काळात 12:30 त्यांनी अवतार संपन्ना देह ठेवण्यासाठी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत त्या गोष्टीचा विचार. आणि ही एवढी पर्वणी 1 तासाची तुम्ही स्वतः आता अनुभवून घ्या. ह्याच्यात दुसरं काही आठवू नका. आहे ना? विठाला विठाला
परवणीचा काळ आहे. इतक्या आपण थोडा विचार करण्यासारखा गोष्ट आहे. एवढा मोठा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 21 निषेधेचा सिद्धांत. अरे ह्याच्यासाठी लोक पोत्या पुराण करून 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 थकून गेली वाचून सापड नाही. किती कष्ट करते ती व देवासाठी, किती पाठ पाठांतर करते ती. अरे आमच्या एवढ्या एवढ्या शांतामाईने सांगितले की बोलण्याने हरी गवसे ना बाप्पा पाणी वाहणारी मंडळी अंगठे बहादर. तिला संतांचं ज्ञानाची ही मालिका लय ओरिजिनल आहे. जर विचार केला तर आहे. आणि त्या मालिकेचे बच्चे आपण आहे. आणि त्याच्यात त्यांनी ज्या पदाने आणलंय त्या पद्धतीनं वाटायला काय हरकत नाही हो. परंतु आज त्या पद्धतीनं वाटतच नाही. अभंग सोडवत राहिलो हे दुर्दैव आहे. समाजाचा काही सुद्धा दोष नाही आहे. अभंगाला सोड. पहिल्या चरणात असा म्हणला, दुसऱ्यात अरे शास्त्रानंच काय सांगितलं, आत्माच देव आहे. पहिल्या चरणानं असं सांगितलं, दुसऱ्या चरणानं सांगितलं, चौथ्या चरणानं सांगितलं आणि अंधगळे असं. अरे सगळ्यात शास्त्राने एवढं मोठं सांगितलंय की तुम्ही त्यामध्ये हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे आणि आत्मा जे ते हस्तगत. मग एवढे आपल्या माऊलीने श्रीपाद बाबाने सांगितले की तुम्ही आत्मा आहे, तुमच्यातला जो आत्मा आहे तोच देव आहे. एवढं कळलं तर अजून काय सोडवत बसला. पिताडांना सुद्धा पाळतात. सगळ्यांना आत्मादेव आहे. त्यात काय आत्मादेव. अरे ते किती सुखरूप आहे, किती बहादूर आहे, किती बलवान आहे. कळली पावर. आत्मा दिसणारी वस्त आहे. 5 वर्षापूर्वी फिरत होता तो. फिरत होता का नाही? दिसत होता का? तुमच्याकडे आलं नाही? काय म्हणतात त्याला? प्रत्यक्ष भेट दिलेली माणसं आहे सगळ्या विश्वाला. कुठल्या बी अमेरिकेच्या ट्रम्पने आदेश काढला असता, भारताच्या मोदीने आदेश काढला असता तर देश थांबला असता का? जग थांबला असता का? थांबलं. दुर्बिणी खाली सुद्धा दिसला आहे ना. आणि मग तो निर्गुण अवतार होता व. आणि त्या अवतारात ह्या माळखऱ्यांना काय ताकद नव्हती काय व्हायची, शक्यच नव्हतं. तो आपला म्हणजे आपणच तो होतो ना, तोच आपण होतो. आणि तो विश्वभर फरला. अरे बाबांचा बारकाईने जर अभ्यास केला ना, वर्णन करायसारखं नाही हो. कारण का सहज बोलणे ही तो उपदेश. सहज इतक्या मोठ्या किमतीचा देवाचा पत्ता त्यांनी सांगितला. किती मोठ्या देवाचा पत्ता सांगितला, ज्याला सगळं स्मृती नेती नेती म्हणती गोविंद्रे वर्णन करता 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 आणि वेद विद झाला पण मातेने अंता वाया गेला. अशा देवाचा पत्ता या शेवटच्या अवतारानं सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वरीतला विषय गीतेत नाही, पण बाबांनी सांगितलेली. बाबांना ज्ञानेश्वरी माहित होतं, पण बाबांनी सांगितलेलं दृष्टांत ज्ञानेश्वरीत नाही. हाय तर कांद्यात बी हाय का? हाय दृष्टांत त्यात. केक तडात वाघ हाय का? हाय दृष्टांत त्यात. मोटरीची हवा सोडल्यावर एवढे 4 बुडबुड्या गुत्ते द्या आणि ते
काढली हवा की मोटर चालू होती. हाय दृष्टांत. मग बाबांनी सोपा करून धर्मशास्त्र सांगितलं का अवघड? किती सोपं सांगितलं, किती सोपं सांगितलं. फुल पेलेल्याला कळत होतं, फुल दारू पेलेल्याला कळत होतं. बरं ह्याच्यात किती माणसं बर का खरोखर जन्मजात आपल्या घरात संप्रदाय आले असलेली 10% असतील बघा फक्त. नाहीतर तुमच्या पटलंच. 70% माणसांनी नमुना घेतलेली माणसं आहे ती हात. आणि आता ह्याच मांडपात जवळजवळ 1000 कीर्तनकार असतील. 1000. भागवत धर्माची क्रांती झालेली कळली नाही, पण आपलं आपलं अंतकरण आपल्याला सांगता या. 1000 कीर्तन करायचे दिसतात वर्ण कळतात जास्त. अरे बापरे, कुठे गेलता शिकायला? मग आता आपली तर पडायला लागली, कशाला संस्था उभा करायला लागले? कळाय नको का? सहज जाता जाता माणूस तयार होता कीर्तनकार बनतोय, थोबाड वाचून सगळी सांगते ती, तरी सुद्धा प्रभाव आपला त्यांच्यावर पडला का त्यांचा आपल्यावर पडायला लागला. आता ह्या लेकरांना भागवत धर्म किती सज्जन पोर आहे ती उडी साचली. हे कीर्तन सांगू शकतील, सांगू शकतील, पण कसं पोट वारायचं हे साचे आहे ना. पण घरात जर आपली लेकरं तयार केली तर दंड थपतून सांगतेली आहे ना. काय झालं माहित आहे का? एक गरीब पोरगी होती, सुंदर होती. मग तिचं नशीब चांगलं, तिला पोस्ट ग्रॅज्युएशन झाला, मुलगा मिळाला. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी ती कलेक्टरची ऑर्डर आली. UPSC तो कलेक्टर झाला. कलेक्टर झाला, ट्रेनिंग झालं आणि तो सोलापूरला कलेक्टर म्हणून आला. हे जर 7 गरीब, त्याला इतका आनंद बापाला की माझ्या मुलीचा जावाई कलेक्टर मिळाला, मला जावाई मुली कलेक्टर मिळाला, लय आनंदी. मग वारीला जायचं, तो वारीला गेला आणि येता येता म्हणला आता पंढरपूर सोलापूर जवळ आहे. दृष्टांत कशासाठी सांगतोय लक्षात घ्यायचं, जावायला भेटून जाऊ. मग गेला तो कलेक्टर ऑफिसला. गेल्यानंतर ग्रामपंचायतचा शिपाई तुम्हाला माहित आहे, हा कलेक्टरचा शिपाई बाहेर उभा राहिलेला. हे बुड्ढा क्या काम आहे? ते म्हणला साहेबाला भेटायचंय. त्यानं असं बघितलं, आज म्हणे म्हाताऱ्या इथं चाललाय साहेबाला, पेटा पिटा बांधलेला. त्याला काय माहित आहे ह्याचा जावाई कलेक्टर आहे, माहित नाही. ती बसलं 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 2 तास बसलो आणि संध्याकाळी 5 वाजलं. ते सांगितलं साहेबांना भेटायला जाऊ द्या. साहेब गेले का? हे म्हणे उद्या ये. डोस दिला त्या शिपायाला. म्हातारे गेले एसटी स्टँड वर, वाद झोपलं तिथं टपरीवर, आपलं तोंड फिंड धुतलं, चहा पिलं. परत 10 वाजता ऑफिस मध्ये जाऊन बसलं तिथं आणि सांगितलं शिपायाला आज तर मला जरा थोडं सोडा बरं का साहेबाला भेटायला. मग ठीक आहे म्हणे. अर्धा तास गेला की कलेक्टरला भेटायचं म्हणल्यावर आपलं नाव गाव आणि कशासाठी आला ही चिठ्ठी पाठवा लागते, तर आत एंट्री, नाही तर नाही. मग त्यानं नाव वगैरे घेतलं आणि चिठ्ठी टेबलावर नेऊन ठेवली. तू कलेक्टर तसा होता स्वभावानं, घरात प्रपंचात माझ्यासारखा, बाहेर पांड्यान घरात लांड्या. मग झाला घाबर. अरे तुम्ही हसताय, तुम्ही स्वतः सगळी घाबरताय का? कारण आपण सगळी एका जातीची काळजी करायचं, कारण पावर ह्यांची आता भरपूर. गपचिप. मग गेला कलेक्टरने चिठ्ठी आली, मामा आलेले दिसतात. म्हणलं की कलेक्टरला कुठं दाबा आहे. आलं की पुढं बसला होता शिपाई तिथे गेट मध्ये. कलेक्टर आलं की मामाच्या पटकन ही पंढरपूर आला असतील म्हणजे पाया पडायला लागला. कलेक्टर त्या शिपाईची स्थिती काय झाली असेल? काय झाली असेल? ना चालता बोलता त्याचा मांडा इट्टल इट्टल करायला. भजन सुरू. ते म्हणे मामा कधी आले? तसा शेजा स्पीड वाढला. म्हणून म्हणायचं का काल झाला स्पीड वाढला. मग त्याला आपलं म्हाताऱ्यानं त्या शेजाकडे बघितलं, शिपायाकडे काय सांगितलं नाही. समरी पावर असते ते कलेक्टर म्हणजे. झालं
मग मामाची बॅग कलेक्टरने घेतली आणि मग ऑफिसचं स्टाईल असते, साहेब बाहेर जाताना ना आता येताना कडेचा स्टॉप उभा राहतो, कारण त्या पोस्टचा सन्मान आहे तसा तो. मग सगळी उभा राहायला लागली, टपा टपा टपा, म्हणजे क्लेरिकल मंडळी वगैरे सगळा स्टाफ गेला की प्रत्येक जण सांगायचं काय, साहेबा सासरा बरं का, साहेबा सासरा बरं का, साहेबा सासरा. एकदा सगळ्या ऑफिसची ओळख झाली हा ना, की मग दुसऱ्या वेळेला महिन्या 2 महिन्यानंतर सासरा ऑफिस मध्ये गेला तर ए बुड्ढे इधर बैठ म्हणल का, चल चालो मामा बॅग द्या बॅग द्या, चला. एकदाच ओळख झाली, हा याचा जाव आहे साहेबाचा सासरा हाय. तर सगळे बरं, त्यातल्या क्लेरिकल मधल्या सासऱ्यानं जर एखादी चिठ्ठी नेली, एखाद्या क्लेरिकल म्हणजे ह्याला सांगितलं की आमचं एवढं जमिनीचं काम होतं, जरा आणा साहेबांच्या सासऱ्याचं काम, पटकन करते लिखा नाही. मग आता सांगा, जो देवाचा जो देव आहे सगळ्या है ना, मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या है ना, ही जी सगळा हाय देवाचा देव दाखवलेली माणसं, बघितलेली माणसं आहे ना आपण है ना, म्हणजे आपण कलेक्टर आहे का काय. बर, त्या म्हाताऱ्यानं मग दुसऱ्या वेळेला आल्यानंतर त्याने बी जाणीव ठेवायला पाहिजे का नाही. मग ती म्हातारा बी खोडील. मग त्यानं आता साहेबा सासरा आहे त्यानं बॅग घेतली म्हणायचं, तू इकडे बिडे आहे किंवा आपण दोघं ओढू. इतकी चव घालावी त्याची, त्या साहेबाची कलेक्टरची एवढी चव घालावी का हे ना. एवढ्या मोठ्या देवाची भक्ती करणारी हे जनता आहे, एवढ्या मोठ्या महात्म्याची एकट्यानं अप्राप्त परिस्थिती घोडे लावून कीर्तन गेलं महाराष्ट्रभर शेवटपर्यंत. आज 41 वर्ष झाली त्यांच्या संगतीत आम्ही, तरी कुणी हटकलं नाही. दुसऱ्या वेळेस कीर्तन ठेवत नव्हती कोण. बाबा एकदा गावात आले की आपल्या साधकाच्या घरी प्रवचन, कीर्तन जर ठेवलं तर त्याला आणलं वय नको, एक टाळकरी उभा राहत नाही. परंतु आज दशा इतकी छान झाली, दिशाभूल झाली, दशा चांगली आली. दशा इतकी चांगली आहे की आज जवळजवळ महाराष्ट्रात या श्रीपाद बाबाच्या जवळजवळ 25 ठिकाणी गावना पण पुण्यतिथ्या चालू आहे. त्या त्यांच्या अप्राप्त परिस्थितीत आले नसते ती, किंवा जाऊ द्या एका दिंडीत सारखं जात होतो, 4-5 वर्ष घोटाळा झाला तर त्यात नाही पटलं तरी हा दुसरी दिंडी काढतो, या ती सोडून द्या, ते द्या सोडून. परंतु अशा होत असताना, परंतु सांगायचं तात्पर्य की त्या महात्म्याने एवढ्या मोठ्या देवाची ओळख नाही. तू मोठा देवा आपल्यात आहे ना, आपण आहे ही डोक्यात का बसना. अजूनही काय काय अधिकारी कीर्तनकार प्रवचनकार 4-4 वार करते ते अजूनही. कुणाचा सोमवार आहे, कुणाचा गुरुवार आहे, नाही म्हणे देवीचा शुक्रवार मी करतो म्हणे कीर्तनकार. आणि तो काय खंड करावं रे ह्या समाजातलं, कीर्तनकारांनी वार करावं. आणि हिथं सांगा श्वास फुकटीच वाढते, श्वासोश्वास व्रत करते, उपवास, आणि तो आणि काय खात नाही म्हणे माझा उपास आहे. वाईट परिस्थिती झाली हो. अरे कर्मकांडाचा सगळ्यांनी निषेध केला, इतका निषेध केला की बस. आणि एवढा निषेध करून सुद्धा आम्ही त्या शायनिंग मध्ये चाललंय आमचं. चोका मोराचे कपडे बघा, रोहिदास चांबारीचे बघा, सजन कासाईचे बघा, गोरोबा काकाचे बघा, सगळ्यांची कपडे फेपडे बघा. काय देव रिझला तयावरी नेसावा या फटकुरी जन्म केला है ना. धर्माची क्रांती संशोधन झालेला आहे, आणि हे संशोधनाचं ठिकाण इथून आहे. कल्पना नसेल तुम्हाला अलीकडल्या, आज प्रत्येक जण ह्याच्यात फक्त का नाही 10% बाबांबरोबर राहिलेली माणसं असलेली, नाहीतर सगळी बाबा बघितलं नाही, बाबाच्या नावानं सगळी काय लागली ती आहे ना. आताची जी आहे ती ना ज्ञानेश्वर तुकोबाराच्या नावानं पोट भरायला लागले ती, आणि ह्याचा अनुग्रह घेतात, आणि आता श्रीपाद रामदासच्या नावानं अवलादी पोट भरायला लागले ते. खरं आहे का खोटं आहे? कधी क्रांती होणार? बरं काय कमी आहे आपल्याला? देव दावे ऐसा कोण भेटे, गुरु तयाचा उपकारू माझे माता. अशा महात्म्याची आपल्यावर कृपा आहे. परंतु अजूनही नेबळे निघायला लागले, नेबळे आहे ना, शिंगळू निघायला लागले होतो. आणि तिथे गेले का काय थाटण माटण,
ह्या साधकाने आता कीर्तन कुणी केलं नगरच्या कुठं आहेत माऊली बसलेत का जेवाय बसलेत का बरं बरं असू दे भूक लागली तर एक साधकाचा फक्त विचार म्हणला बऱ्याच साधकाच्या अंतकरणात ते आहे लक्षात घ्या फक्त एक जणाने विचार मारला इंटिमेशन आहे ते आपल्या अधिकाऱ्यांना हो इंटिमेशन आहे ते ध्यानात घ्या आणि शेवटचं इंटिमेशन आहे नाहीतर ती बेत बघणार आहे आपला काळजी करू जीएसटी स्टँड वर वाट बघत होती बाबा म्हणून ते आला तर चकवा देणार आहे ते काय कारण का जोपर्यंत कुत्री येईल ना जोपर्यंत त्याचं डोळं उघडत नाही तोपर्यंत आईच्याकडे उई 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 करते पण एकदा डोळं उघडल्यावर मालक असो बाप असो नाही तर कणी करते का नाही मग डोळं उघडलेले आहे ते सगळी कंपनी तेवढं ध्यानात ठेवा ना आपण सावध राहा ही सावध नावावर ऐकू नका कारण ज्ञान अध्यात्म आणि विज्ञानाचा शोध लावलेला आहे श्रीपाद बाबांनी अवतारात कसा तुम्ही लक्षात ठेवा एक दृष्टांत द्यायचे ते ना काय सहज बोलणे ही तो उपदेश पण त्याच्यावर चिंतन केलं नाही है ना साळी पेरल्या तर उगवतात पण तांदूळ पेरल्यावर हे जे गाव आहे ही कशाची बाजारपेठ आहे हो कशाची हाय का ध्यानात किती निघून गेलं तर उगवत्याल का काही तर रीत आहे ती बी काढून द्यायचं कारखाना मेन अजून हितलेलाच माहित नाही माहित नाही अजून उगवत्यात साळीच नीट अरे हित यायचं है ना आज पंढरपूरला ती स्थिती झाली है ना तर मला सांगायचं होतं आपा कुठं आहे तो इकडे घे हा नाही मला जरा विज्ञानाची संशोधनाची सुरुवात कशी झाली जरा सांगायचं होतं इगतपुरीच्या आमचं राहुरी कृषी विद्यापीठाचं भात संशोधन केंद्र आहे इथं कशाचं त्या भगवंताची योजना आहे लक्षात घ्या आपल्याला संकेत आहेत एक माणूस असा तिकडं काशी तीर्थ क्षेत्राला गेल्यानंतर तो असा बाहेर बसला आणि बाहेर बसल्यानंतर तीर्थयात्रेला गेलता बसल्यानंतर आयला मनात आलं म्हणला 15 लाख रुपये परवा काढून आणलेले आहे 10 तोळं सोनं कपाटात आहे कुलूप लावलंय का नाही कुणान ठाव कुठे गेल्यावर काशीला गेल्यावर तिथं संशय आला परंतु ज्याला संशय सतभक्ताला संकेत असतात ती चिंतन करत बसला आता लावलंय आपण इथं 2000 किलोमीटर असू द्या तेवढ्यात एक पुढचा गॅरेजवाला फिटर आला आणि ते शेजारी सेट बसला होता सेटला म्हणला तुमची गाडी तयार झाली सेट म्हणला लॉक केलंय का रे सेट म्हणला लॉक केलंय काळजी करू कुणाला उत्तर मिळलं सद्भक्ताला मिळलं का नाही तसं आपल्या प्रत्येकाला संकेत येतात आपण बारकाईने विचार केला तर मी म्हणलो होतो बरं का मी म्हणणार होतो त्याला त्या गाडीनं जाऊ नको म्हणून पण म्हणता राहिलो आणि झालं काम गडे आलत का नाही मला चांगले वाईट संकेत येतात आपण भक्त आहे भगवंताचं आणि त्याचं वास्तव्य आपल्या आता एवढा ध्यानात ठेवा आणा आपल्या ह्याच्यातली कंपनी आपल्याला दृष्टांत द्यायची बघा राजाची स्वारी चालली होती आणि जाता जाता एक बारकं पोरग तिथं मातीत खेळत होतं मातीत खेळता ऊन 12 दुपार चटकं बसत होतं चटकं बसल्यानंतर राजाने सांगितलं अरे ती मुलगा कुठं आहे प्रजेची काळजीच असते राजाच तो पूर्वीचे राजा होते आताचे नाही त्याला काळजी मग त्यानं सांगितलं उतरला प्रधानजीने गेला का रे बाळा म्हणे तू उन्हात खेळतो मातीत खेळतो म्हणे कसलं ऊन पडलंय मग मातीत खेळला म्हणून काय तो मुलांनी कुठे खेळायचं म्हणे मग ती जरा ही उठलं की मग राजा तसं बोलले की राजानं ऐकलं पोरग जरा हुशार दिसतंय आणि गुटगुटीत होतं चांगलं घ्यावं असं वाटत होतं असलं होतं चुनचुनीत पोरग होतं मग राजाचा आला खाली का रे बाळा तुझे आई वडील कुठे आहेत मला आई बी नाही बाप बी नाही म्हणलं 20 गाव 30 गाव भिकारी 40 गाव कारण बाबा बोलता बोलता काय म्हणायचे माहित आहे का ते शिवराची झाडं काय आणा जिथं असते तिथं क्रांती होत नाही म्हणे
हिवराची झाडं जरा काटेरी असतात, परंतु ती सुद्धा बाबांनी खोटं केलं. खानदेशातच का नाही ह्या संप्रदायाची जास्तीत जास्त क्रांती झाली. तीच अल्ला अजून कबूल केलं ना आम्ही. त्यामुळं मला अजून सांगायचं जास्त ते हे जे सांगतो. तर ती लेकरू खेळत होता, राजा गेला. का रे बाळा म्हणला, तू मातीत काय खेळतो? मग ती पोरग म्हणलं, मातीत ना आलोय, मातीत जाणार, मातीत खेळ म्हणून काय होतंय राजाला. ती बारक. मग राजा म्हणला, तू लय चांगला आहे, चलगडे उचलून घेतलं. तुला आई वडील बी नाही म्हणतो, कुठं मंदिरात राहतो, कोण बी सांभाळतो, चल माझ्या बरोबर येतो का? मग ती पोरग म्हणला, येतो पण माझ्या काही आट्या येत्या म्हणला. ती मोंगळ पोरग. राजा म्हणतोय, माझ्या काय आट्या येत्या, ती मान्य असलं तर नाही तर मी येणार नाही. मग ते मला बरं सांग. राजा हसला हसला, काय एक काय 10 आटे असत म्हणजे सगळ्या मान्य कर. मग पोरग म्हणलं, सांगा पहिली आट. मी तुमच्या घरी आलं की तुम्ही झोपायचं नाही, मी झोपणार. मी जेवण करणार पण तुम्ही करायचं नाही. मी कपडे घालणार पण तुम्ही घालायची. एवढ्याच 3 आटे म्हणे 10. मग राजा परत घेतलं, म्हणला, अरे बाळा म्हणे तसं जमल, मी राजा आहे म्हणे, मला कपडे घालावं लागतील. मग दुसरा म्हणे, मी राजा आहे, मला भूक लागणार, माणूस आहे, मला खावं लागल, नाही जमणार. मी एवढंच थकल्यावर मला झोपावं लागणार, जमणार नाही म्हणे. मला तुला प्रत्येक डिपार्टमेंटला एक एक माणूस देतो, पण तू राजवाड्यातच राहायचं म्हणे. तू चल घरी, लय हुशार आहे. ते म्हणला, हे बघा, ह्या 3 गोष्टी तुम्हाला मान्य असल्या तर मी येतो, नाहीतर तुम्ही जावा. मग राजा म्हणला, तुझ्या पाया पडतो, पण तू का लागा म्हणे, का असं करतो? मग त्यानं सांगितला, सिद्धांत सांगितला पोरानो. म्हणला, माझ्याजवळ जो राजा आहे, मी कामधाम करतो परंतु तो कधी काम करत नाही. मी झोपतो पण तो झोपत नाही. मी कपडे घालतो पण त्यानं आजपर्यंत कपडे मागितलं. आला का त्या बारक्या लेकराला आठवण झाली, मी राजा आहे म्हणून कळलं. ओय, कळतंय का? देशकाळ वस्तू भेद मावळला, देशकाळ वस्तू भेद मावळला, देशकाळ वस्तू भेद मावळला, देशकाळ वस्तू भेद मावळला. आत्मा निर्वाडला विश्वाकार, आत्मा निर्वाडला विश्वाकार, देशकाळ वस्तू भेद मावळला, देशकाळ वस्तू भेद मावळला. आत्मा निवडला विश्वाकार, आत्मा निर्वाडला विश्वाकार, देशकाळ भेद मावळला, देशकाळ वस्तू भेद मावळला. काय बोलायचं का 2 मिनिटात? का नाही ना? विठ्ठल काय विषय चालला होता आपला? राजाला कळलं. कळलं म्हणजे ते झाला, पण डोक्यात राहिला. हा. म्हणजे एवढा मोठा राजा आपल्या जवळ आहे, राजाचा देवाचा देव आहे. म्हणजे तुम्ही आपण किती मोठं आहे हो? का समजत नाही मोठं? राजा याची कांता काय वेग ओय भिकारी चोट. वाईट वाटतं, लय आहेत मिळलं हो. 70% पेताड माणसं आपण कीर्तन करायला लागलोय, काय तर वाटाय पाहिजे. अरे किती मोठा संप्रदायाची धुरा आपण सांभाळतोय. एक माणसानं आज जर विचार केला आपल्या महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रात बाहेर, आज स्वाभिमानानं सांगतो, तुम्ही एवढी सांगतात गुजरात पर्यंत आणि इकडं नेपाळ पर्यंत, परदेश आहेत आमच्या गावची का नाही नामधारक. आज अमेरिकेला ते आहेत आमच्या गावातले नामधारक. स्वाभिमान आहे आज आपल्या जिल्ह्याचे का नाही, डेप्युटी कलेक्टर 2 आणि एक डेप्युटी शिव 3 साधक माझ्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत. एवढ्या मोठ्या पदावर, म्हणजे दिशा दशा चांगली आली पण दिशा भूल व्हायला लागले. खेड्यातला माणूस शहरात गेला, बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर मुलगा भेटाय गेला. गेल्यानंतर तिथं जेवण पाणी चहा पाणी झालं
आणि म्हातारा म्हणे मला जरा टॉयलेटला जायचं आहे. मग ती सांगितलं 2 नंबरचा दरवाजा आहे ना ते टॉयलेटच आहे. दशा सांगतो मी. मग त्या म्हाताऱ्यानं दरवाजा उघडला, आत 2 पादुका म्हणजे दिसल्या त्याला, आणि चक 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 करत होते ते. त्याला वाटलं काय देवघर आहे काय की. त्याला इतकी दाट लागली होती, ती पाया पडलं आणि बाहेरच आलं म्हातारं. इतकी दशा चांगली आली, पण दिशा भूल झाले. दिशा भूल झाले. लक्षात घ्या, आपण बाह्यांगानं सजायला लागलो, अंतर्गांत मलिन होतं. आणि आपण देवच विसरून गेले. ह्या समाजाला सांगायचा समाज इतका सुंदर आहे. महात्म्याने अवतारात सांगाव समाजाचा दोष नाही, काडी मात्र दोष नाहीये. इथं सांगणाराचा या गादीचा दोष आहे ना. मग त्यांनी जे जे इंटिमेशन दिलेले ते पाळतो का? म्हणून मागा विषय आलता कुठपर्यंत? तांदळाची बाजारपेठ आहे. हा इगतपूर हे गोटी तांदळाची पेठ आहे. तिथं ह्या संशोधन करणारा एक साधा पोटासाठी मजूर कामाला तिथं श्रीपाद बाबांचं ह्या भगवंताच्या सत्तेनं संप्रदायानं कसं काम करून घेतले लक्षात घ्या. मग हिथं आप्पा काउंटर म्हणून कामाला होते बिलाड्या. मग ते तिथं ध्यानधारणा करायला जायचे. कुठं पलीकडे काय तर होतं की तिथं बाबराव पटेल असं डोळं झाकून बसायचा, नाक वडत. मग हे म्हणे साहेब तुम्ही कुठं जाता? ह्यांचं साहेब ते, आणि ते नाक वडाय तिकडे जायचं. आणि मग ह्यांना लय काळजी वाटायला लागली. म्हणे साहेब तिथे एक बाबा आहे म्हणे, राव त्याला काय करावं लागत नाही, काय नाही. वैभवशील भक्तीला सगळे अधिकारी. आज बघा भक्तीचं 3 प्रकार आहेत. एक राजसी, एक तामसी, एक सात्विक. हा ना. राजसी भक्ती म्हणजे ह्या गाड्या, लक्झरी आणि विमानान ह्यानं जाऊन बुक करून ऑनलाईन दर्शन घेऊन, ही राजसी व्हरायटी भक्ताच्या. हा पैशावाल्याची खा ही राजसी. आणि जी दुसरी आपले ते तामशी असतात ना, त्याचा देव बी खताड पिताड भक्त बी तिथं भयंकर गर्दी. तोंड लाल भडक, कानात बिड्या, हे असल्या व्हरायटी. त्यालाच काय म्हणता. पण मी एक दिवशी असा फसलो होतो. असंच बाजारात गेलो, गर्दीत गेलो, आणि एक जण आला, हातात बिडी फिडी होती, अशी सिगरेट होती तसली 25 रुपयाची काय तर. आणि ते असं, ओ महाराज, काय माऊली, काय ओळख नाही का म्हणे तुम्हाला? तोंडावर फोकायचं. काय राव ही माल तुमच्याकडूनच घातली म्हटला. हाल म्हणलं थोबाडा झालं. बरं म्हणलं घातल्या. पण काय बी असू द्या, पण तुमच्या माळ घातल्यावर चांगलं उतरा म्हणलं. परत दूर दुसऱ्या जोख तो आपण लय चांगलं झालंय म्हणलं आपलं. बरं म्हणलं झालं सगळं. तर त्याला कटाळा येऊ दिला. थोडी राहिली तरी दोन्ही बोटात धरली. नाही पण हा संप्रदाय खूप चांगला आहे म्हणे. थोडी खूप चांगला संप्रदाय म्हणे राहू. लोक नाव ठेवू द्या, पण लय चांगला आहे. झालं म्हणलं असू दे, पण तुला काय सांगितलं? हा म्हणला रोज तुळशीला पाणी घालतो, एकादशी करतो म्हणला, सगळं बेस्ट चाललंय म्हणलं आपलं, खरंच चांगलं झालंय म्हणलं, कौतुक करण्यासारखी. मी म्हणलं बरं ते सगळं, पण ते दिलेलं नाम नाही मला तेवढं ध्यानात नाही म्हणलं. उपयोग आहे का? अशी संख्या वाढायला लागली. हा वेळच उपता. विठ्ठल 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 चालेल असं राहते. काय होत नाही, नाही पडत काय. ती झालं, त्याला विचारलं काय ध्यान, सगळं आहे तेवढंच नाही मला, तेवढं ध्यानात नाही, नाही तर आपल्याला चाल. आता जे नामच विसरून गेला आणि बाहेरचं सोंग आहे त्याला काय उपयोग नाहीये.
मग थोडा आपण विचार करावा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले ध्यानातच येणार नाही. अरे भागवतनं सांगितलं नाथ महाराजांनी, जपी तपी संन्यासाहूनी श्री हरीला भक्त फार आवडतो, पहानात गरी वाहे जलाची कावडतो. आहे ना, जपी तपी संन्यासाहूनी. बाहेर सोंग करणाराला काहीच नाहीये, परंतु आपल्याला मग काय काय इतके जपी तपी होते की आता पुढच्या 27ला गोळा होते बघा तुमच्या जिल्ह्यात. लय व्हरायटी. आमच्या पंढरपूरला का नाही 1976 साली झालता रामबागेत. त्यावेळेस मी 12वी सांगितलं तिथं होतो पंढरपूर कॉलेजलाच. मग त्यावेळेस अशा व्हरायटी गोळा केलेल्या होत्या तिथं. आपले तनपुरी महाराजांनी तिथं रामबागेत नदीच्या कडेला मोठा असला सोहळा येतो होणार ना तसा केलता. तिथं एक 3.5 क्विंटलचा मानव सरोवरातनं महाराज आणला होता. किती वजन? 3.5 क्विंटल. आणि ते इशी शिवाय त्याला उन्हात जमत नव्हतं. दिल्लीपर्यंत त्यांनी तिथं आणला. तिथनं परत इशीचे ते टेम्पो दुधी वाटायला येत नाही का इशीला, त्याच्यात बसून इथं पंढरपूरला आणला होता. तिला पुरून एक बसवला होता तिथं ते प्रदर्शनात 3.5 क्विंटलचा. दुसरा एक होता 24 फूट लांबीच्या जाटा होत्या त्याच्या, आणि 2 शिष्य पाठीमागे जाटा धरायला. वळू कसा धरते 24 फुटाच्या जाटा होत्या त्याच्या. आणि ते धर ते प्रदर्शन तिथं. आता ह्यांचा ह्या जगाच्या उद्धारासाठी काय उपयोग आहे का? काय काय का ना डोक्यात का ना खूप केले ती चिमण्याने. लय व्हरायटी आता तुम्हाला बघायला मिळणार आहे 27ला. भागवत धर्माचे उत्तराई करायला हे उपयोगाचे आहेत का? गव्हर्नमेंट 3 ट्रका गांजा पुरवत आहे त्यांना प्यायला. आणि आंघोळीसाठी तलवारीनं त्या त्रिशूळानं खूप सुन मारली गेल्या वेळेस. 12 वर्षापूर्वी झालं. तुम्ही होता का नाही? आम्ही होतो बघायला. आणि त्या महिन्यात शिर्डीच्या साईबाबाच्या ह्याच्यात 11 टन चिल्लर निघली. 11 टन लोकांनी टाकले. किती लोक सज्जन नाही ती. म्हणजे 3 प्रकार ही राजशी अवलादी मंदिर मोठी करायला लागली. हा ना, त्यांनी कुठं दान करायला पाहिजे डोक्यात विसरून गेले. महत्वासाठी, नावासाठी, गावासाठी तर पाडायला लागले. अमिताभ बच्चन गेल्या वर्षी त्या तिरुपतीला 7 कोटी रुपये दिले न सांगता. खरोखर पुण्य मिळेल. तळतळाट लागल बघा, तळतळाट. ज्ञानेश्वरीच्या मूर्तीवर दही, दूध, तूप वतून अभिषेक करावं का सांगितलेलं ऐकावं? आज चाललंय काय सगळ्या राजसी अवलादीचं. ह्या भागवत धर्म कोण सांगणार या समाजाला? अंधश्रद्धा सगळ्या वाढायला लागल्या त्या. अरे देवाचा देव दाखवलेली ही मालिका आहे, आणि हे आपल्याला कसं मिळलं ध्यान करा. ह्या जपी तपी संन्याशाने एकदा ही केला, संप केला. अरे म्हणला ही भक्त प्रल्हादाची अवलाद कोण? तो हिरण्यकश्यपूची अवलाद कोण? भक्त प्रल्हाद. आहे ना. मग ही देवाला शंका यायला लागली. ह्याला हाक मारलं की म्हणे देव लगेच उभा राहतोय. आपण एवढं म्हणे वर्ष 2-2 वर्ष 10-10 50-50 वर्ष एवढं ही करतोय तरी सपनात सुद्धा देव ही नाही म्हणे. देवाच्या घरी काय तर 2 दुजा आहे म्हणे. आपण ह्याला प्रश्न विचारायला पाहिजे. मग ही सगळी व्हरायटी एकत्र येते 12 वर्षात. विचारायला. आणि मग त्यांनी काय केलं, ते आले आणि मग सांगितलं, अरे भगवंताला आताच कळत लगेच जिथून तुझ्या वृत्ती उठते आणि बावळते. कारण हे सगळ्या देवाचं ठिकाण कुठं आहे? शास्त्रात अंतकरणी आत्मा तो विष्णू असे, बुद्धी जी ती आहे ब्रह्मदेव आहे, आणि अहंकार आहे तो रुद्र रूप आहे. ही तिन्ही देव आपल्यात आहे. अंतकरणी आत्मा तो विष्णू असे, बुद्धी ब्रह्मदेव ना अहंकार रुद्र रूप आहे. आणि ब्रह्म विष्णू आणि हर त्याची निर्मित तोच तो. ब्रह्मा विष्णू आणि हर ह्याला निर्माण करणारा आपल्यात आहे. हाय द्या ना. आणि अजूनही आम्ही काय करतोय, नाही निरंजन उपास आहे, पाणी पित नाही म्हणे दिवसात. ह्याला का नाही बुडवून मारायला पाहिजे पाण्यात. खरं असले काय तर फालतूपणा आहे आपल्या माळकऱ्यांनी कीर्तनकारांनी करायला पाहिजे. धर्माचं पालन करण्यासाठी, खंडन करण्यासाठी आपल्याला हातात दिलंय. बऱ्याच कीर्तनकाराच्या घरी आणखी का नाही परडे आहेत. त्या आहेत का नाही?
आजब्यांनाच्या बहिणीच्या का नाही त्या ह्याच्या लीडर होत्या, त्या आराध्याच्या लीडर आहे ना, सरपंच होत्या गावच्या. कुठल्या? मुगाव है ना. आणि ते ह्याच्यात तिथं ह्याला न्यायच्या पालखी, आणि सगळ्या ते आराधनीच अन्नानं माळ घातली आणि बॉम्बला लागल्या, काय नाही ते करून बसला म्हणे, तुला संन्याच्या कुठं माळ घालायची आहे की? अण्णा म्हणला संन्याच्या कुठेच घातली. मग उद्या बोलवतो म्हणला. मग विद्यापीठात मी अधिकारी, इन शर्ट वगैरे हाफ शर्ट, चला ते स्टायलिश शर्ट ठेवला होता, पॅन्ट पिंग गॉगल गेलो. अण्णा म्हणलं या आमच्या बायकोला माळ घालायचंय. हे म्हणे तुम्हाला काय कळतं का, संन्याशाकडून आपली परंपरा आहे म्हणे माळ घालायची, तुम्ही काय नाही ते काय करायला लागलाय म्हणे. येणार आहेत म्हणे महाराज, उका आता कालवा करू नको तू. मग मी गेलो ह्यांच्या बरोबर आलोय, ती गेलो, आणि मग मला असा धक्का त्या मंडळीनं हात दिला आणि महाराज बघत होती. आणि मग गेलं, ही महाराज का म्हणे, नाही त्यांनाच गोळा करता म्हणे, असले सोकलेले ते म्हणे, ही तर पॅन्ट शर्टवर आहे म्हणे, आणि ह्याच्याकडं काय नाही ते. मग त्यांनी तिथं ही केल्यानंतर क्रांती केली. कारण संन्यासीची ओळख काय सांगितली आपल्याला, मी आणि माझे. मग आपण देवाचं करतो का, देव करतो? ही देवाचं आहे सगळं, आहे ना, हे सगळं आहे देवाचं आहे, देव देव नाही, आहे ना. ही पोषकता निर्माण करण्यासाठी, आणि येणाऱ्याचं नेमकं आपण कुठे कमी आहे हे नाही ना, त्याला सुधारण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. काय सर्टिफिकेट घेण्यासाठी काय ह्याच्यासाठी नाहीत, है ना. मग हितनं त्यांनी एक योजना काढली. मग त्या मजुरांनी त्या आप्पाला म्हणे असं असं आहे. आप्पाने त्यांच्याकडनं मग त्यांना तयार केलं. आता हे मजुर ते साहेब कशी श्रद्धा ठेवा खालच्या माणसाकडे, हा ना. कारण जोपर्यंत आपण खाली बघत नाही तोपर्यंत वर बघितलं का अहंकार आणि हे सगळंच आहे, हा ना. असो, मग ते तिथनं त्यांचे नियोजन होतं बरं का. आपलं कोणी काय नाही, निमित्त आहे आपण सगळे. कारण त्याचं नियोजन असं की ही जगायचं जे संशोधन आहे, खिलारी गाई होत्या 2 लिटर दूध द्यायच्या, काढताना भाला घालावा लागायचा, आणि मारक्या होत्या, हा ना. मग लोकसंख्या वाढायला लागली, लोक लेकरा बाळांना दूध मिळेना. मग काय केलं, विद्यापीठात म्हणजे संशोधकांनी संशोधन केलं. त्याच गाईला परदेशातून सिमेंट आणलं, आणि त्याच गाईला काय केलं, इन्सुलेशन केलं, आणि मग तिचा मारकेपणा घालवला, तिचा भाला घालवला, आणि त्यात काशेत 20 लिटर केलं का नाही? पाहुणे आहे का नाही संशोधन? का बनवा बनवे आंबाट बोरी होत्या, गोड बोरीचा डोळा चिटकावला, 6 महिन्यात गोड बोर यायला लागली. हे सगळे खाताड फिताड कसं साधू संतांनी आपल्यात उतरलं ज्ञान कळलं नाही अजून आपल्याला. अरे कोण दृष्टीनं, कोण स्पर्शानं, कोण शब्दानं तारलं आपल्याला. तिन्ही गोष्टी त्यांनी करून दिल्या आपल्या, म्हणजे ही. आणि आपण नुसतं म्हणतो दृष्टी द्यावी जय साक्षात हाता देई जय पदार्थ तैसा नव्हे का परमार्थ. अनुभव. अरे जेवायला गेला, नजर गेली एखाद्या ठिकाणी तर अन्नाचं विष होतं का नाही? आम्ही जेवताना ते आलता म्हणे करपाट डेकरायला लागल्या, विष झालं, विष नुसती नजर गेलं तर. एखाद्या ताईकडं का नाही बघितलं आणि नजरेत भेद दिसला तर रट्टे खावा लागतात. ताकद आहे का नाही? जमर गेला नाही पण 100 फुटावरनं त्या ताईला खुणवलं. कशानं? नजरानं. रपाट खायला लागलं का नाही? अनुभव आला का? आला. जाता जाता स्पर्श केला, मग त्यांना स्पर्शाची जाणीव झाली. कशा निमित्तानं स्पर्श झालाय, आहे ना, जाणीव होते का नाही? अरे मग हे सगळ्यात तिन्ही कृपा साधू संत करतात आणि आपल्याला त्या पदावर बसतात. आणि म्हणतो का नाही काय संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली. आलं संतांचं ध्यानात पावर नाही ना. मग तशी पावर तिथं त्यांनी त्या सत्याने विचार केला की बाबा इथं सगळ्या पद्धतीचं पोट भरायचं संशोधन चालतंय, तर त्याच्यात जर अध्यात्माचं संशोधन तिथं झालं
तर काय होईल बाबा, त्याची योजना होती. आणि मग इथं हे केलं, बिलाड्याप्पाने माळ घातली आणि कृपा बी झाली. 2-4 महिन्यात काय झालं, त्यांना प्रमोशन मिळलं वरच्या पोस्टवर आणि बदली राहुरीला झाली. आम्ही अडचणीत, आम्ही नवीन लग्न झालेली, आम्हाला लग्न होऊन पाळणाच झालं ना, 1.5 वर्ष झालं, 2-2.5 महिने व्हायचं की गडबड. मग आम्ही भीतीपुटी लागलेलो परमार्थाला. खरं खरं श्रद्धेनं लागलो नव्हतो माऊली, भीतीपुटी. कारण का, आम्ही मुळा डॅमला सगळी राहणारी माणसं होतो. मग एखाद्याने सांगितलं का नाही, या माळावरची आई आहे ना लय जागृत आहे, 11 गुरुवार ओल्या पडक्यानं पाणी घालू. ती पाणी घातलं. परत इकडं गणपती होता तिथं डॅमच्या तिथं आला, ती म्हणे ती चतुर्मुख मुळे गणपती आहे, लय पॉवरफुल आहे, 9 पावतोय. मुंबईच्या गाड्या तिथे यायच्या, त्याला फक्त का नाही तू एक 4च काय असते ते पवित्र दिवस, चतुर्थ्या, त्या चतुर्थीला का ती बी काटाळू. शेवटी पायाला खडं मोडून बिगर चपल्याचं जाऊन काटाळू. मग काय नाही, मग पार्टी फिरटी चालायची. कारण टेन्शन यायचं ना. मग तेवढ्यात आई रे बापू आहे तिथं, तुम्ही कुठं गेला, कोण काउंटरला बसलाय का बापू. मग ती बापू म्हणला, बापूची ती गावाला ती दोघं बी तिकडले जवळ गावचे, कमखेडा पाचटे जवळच. आणि मग ते म्हणला आमच्यात एक, तुला का नाही कंटाळा आला असला तर विनोद मूर्ती आहे म्हणला एक, आणि ते सोलापूर जरा म्हणजे सिरियस काय नमुना आहे म्हणे तिथे एक. मग त्यांनी माझी ओळख करू, आम्ही गप्पा मारता आम्ही पेचात सापडलेलो आणि ह्यांना काय तर कुठं तर हे पेरायचं होतं. मग ते कुरवाळवून मला म्हणे होतं चांगलं म्हणे, दत्ताचा फोटो आण म्हणे. मग दत्ताचा फोटो आणायला लावला आणि प्रत्येक गुरुवारी म्हणे दत्ताचं भजन म्हणलं तर पळे भूत बाधा भय त्याचे सगळं निघून जातं म्हणे. मग मी फोटो एकत आणला, कशासाठी, पाळणा हलल म्हणतो. बाकी दुसरं काय म्हटलं नाही. आपा काय सांगतो काय घेणं नाही, पाळणा हल्ल्याशी मतलब. मग झाला, मग तिथं फोटो आणला. मग त्यांनी म्हणायचं गुरुदत्त दिगंबर बजरे दिगंबर त्रयमूर्ती यात्री तरे अरे पाय कडावा कटी मेकला दंडक मंडकमाला. बरेच मला काय कळत नव्हतं पण म्हणायचो, कारण ओटे भरायचं. झालं तेवढा दिवस गेलं. मग बरंच इकडे कीर्तन्या तिकडे कीर्तन्याला नेऊन आणलं. मग 2-3 ठिकाणी माळा घातल्या. त्यांना सांगितलं मी असा, ही लोकशाही आहे, लोकशाहीत जर अनुभव आला तर ठीक, नाहीतर आपल्या मतान चालायला मी 3 महिन्यात तुला माळ माघारी आणून देणार. आणि हा माघारी देणार, ही तसं काय नाही, बाप दाखव नाही तर हो काय घेणं ना देणं. मग झालं, आधीपणे नाही. मग बघितलं बापू गुरुजी गेली, ती म्हणे मार्गशुद्ध दशमीशिवाय मी देत नाही. शेख गुरुजी होतं ते म्हणे मला द्यायचा अधिकार नाही. परत दोंगडे गुरुजी होतं त्यांनी रामकृष्ण हरी दिला, त्याचं 2-2 तास बसलो चिंतन काय. मग आपण म्हणे नेमकं सांगितलंय काय, म्हणलं रामकृष्ण हरी. आला का प्लॅस्टिकचं खेळ नाही म्हणे त्यानं जमत. झालं काय नाही जमलंच नाही, अवघं साधं यात पडलो ना, काय खांगवले असं काय करू. मग झालं की मग ती म्हणे माझा एक बाबा घातलेला आहे म्हणे, पण परिस्थितीने गरीब आहे म्हणे, थोडं जरी याय पुरतं तिकीट दिलं तर बरं होईल. मग आम्हाला तर पगार एकतर कमी, तर म्हणलं तरी किती, इथनं 18 रुपये तिकीट होतं गोटेवरनं राहुरीला. 18 दुनी 36 आणि एक 10 रुपये चहा पाण्याला म्हणून 50 रुपयाचे मंडारेडर बाबांना केले 1945 साली. मग पावांना बी कुठे एवढं कार्यक्रम वगैरे नसायचं काय नाही. मग त्याने आपलं इथनं दुसऱ्या दिवशी गाडीत बसलं, तिथं 4 वाजता उतरलं राहुरी याच्यावर गेटवर, भाकरी बांधून आणल्या होत्या. आणि मग तिथं नळ होता आणि मग तिथे गार्डला विचारलं, अरे तिथं ह्या पत्त्यावर मला जायचं आहे म्हणे, मुळा डॅम तिथनं 5 किलोमीटर. मग त्यांनी वाचलं नाही म्हणे 5 गाडी तिथं नाही म्हणे, एकच गाडी असते म्हणे, आणि ही सरकारी लक्झरी आहे ती तुम्हाला म्हणजे पाहुणा जर असला तर घेतले, पण ती 5:15 निघतात म्हणे, ऑफिसला 5ला सुटतं. म्हणलं ठीक आहे. मग बाबांनी जेवले, आता म्हणे 1.5 तास काय करायचं आपण, 5 वाजेपर्यंत थांबणं, त्याने गाडीत नाही घेतलं तर काय म्हणे, कुसरी वाट आहे ते म्हणे. अशा आणि माळामाळाने एकटंच हरिनाम करत आम्ही घरी आलो, कपडे काढले. बापून मी एका गाडीवर जायचो, पगार कमी असायचं आपलं, निम पेट्रोल निम डिझेल टाक काय ते असल्या परिस्थित्या. मग झालं
गेलो हातपाय धुतलं आणि बसलं तर ही बारकी पोरं पळत आली. ओ काका काका तुमच्याकडे कोणतर पाहुणा आलाय म्हणे. मग मी बाहेर आलो त्यावेळेला म्हणलं मी बघितलं, कधी बघितलंच नव्हतं बाबा ना, बघितलं नव्हतं. मी बघितलं वगैरे ते नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू सारखं धोतर टुपी पिपी. मग मी बघितलं हे माझा नाही म्हणलं बाबा. मी घरात गेलो, माझा पाहुणा नाही म्हणले, घरात बसलो जाऊन. मग तेवढ्यात त्यांनी गायकवाड PN गायकवाडला दाखवला चिठ्ठी. म्हणे ही कुठं आहे तर ती कोण आहे तिकडची मुली म्हणे. मला आले PN गायकवाड, तुम्ही काउंटरला पैसे गोळा करत नव्हते का ते PN गायकवाड. ती उशिरा 10 वर्षानंतर झाला आमचं. लई चौकस बुद्धीचं होते, लवकर झालं नाही पण बहादर झालं. मग ती चिठ्ठी घेतली आणि मला म्हणे ओ जाधव साहेब म्हणे तुमचं पाहुणं आले ते. म्हणलं हे पाहुणं. परत मंडळी म्हणे अहो तुम्ही ते आपण मन्यारेड केली नाही का बाबा बोलवायला तीच असतील म्हणे. मग गेलो बाहेर सकाळला घरात प्रवेश झाला. कोण म्हणतंय भगवान दृष्टी नाही. एवढा भाग्यवान आहे आपण. मग ती संन्याशाने एकत्र मीटिंग घेतली. हा परमात्मा म्हणे चला एवढं बार कधी भक्त प्रल्हाद आहे त्याला हे करतो म्हणे, हाक मारली की बुजवतो. आणि आपल्याला स्वप्नात बी येत नाही म्हणे माझी 500 वर्षाची तपश्चर्या झाली. एक म्हणे मी एका पायावर 3 वर्ष झालो आहे, एक म्हणे मी पालाच खातो म्हणे अजूनही झालं नाही. आणि ह्यालाच कस काय आपण संप करून विचारू म्हणे. मग सगळी एकत्र आली की भगवंताला कळलं की ही सगळे आपल्याकडे या लागले. मग कर्नाटकी आहे तो. मग नदीच्या पलीकडे देवाचा डोंगर होता, तिकडे जायचं होतं. भगवंताला कळलं की देवच होडी घेऊन तिथं जाऊन उभा राहिले. या जपी संन्याला देवाकडे जायचं होतं ना, देव तिथे गेले उभा राहिले. मग ही संन्यासी सगळी तिथं आली. ए होडीवाले या. ते म्हणे काय रे आम्हाला सगळ्यांना तिकडे देवाच्या डोंगरावर जायचं आहे म्हणे, तर नेचेल का. तर म्हणे मी त्यासाठीच आहे म्हणे, न्यायासाठीच आहे. देव ते प्रत्यक्ष भगवंत उभा राहिलेले कोळ्याचं रूप घेऊन. मग म्हणे किती पैसे एवढे काय काला नाही म्हणे. निम्म्याला माणसं पाण्यावरनं चालत जाता येतं म्हणे, निम्म्या माणसाला एवढे जपी तपी येते म्हणे. भगवंत म्हणले कुणाला चालत जाता येत त्यांनी चालत जा, पण मी नावत बसले की पैसे घेणार. झालं बसवलं फिसवलं, नाव होडी निम्म्यापर्यंत गेली. निम्या होडीत गेली की तो जो डोंगर होता हा की त्यांना ती सगळं हाडच दिसायला लागली. ती म्हणे ए होडीवाल्या देवाच्या डोंगरावर जायचं आहे म्हणून तू ही कुठे न्या लागला, ही कुठला डोंगर आहे म्हणे. ती म्हणे इतके दिवस तपश्चर्या केली तुम्हाला माहित नाही हा डोंगर. तर ती म्हणे हाडच दिसते ती म्हणे सगळी, कुणाचा डोंगर आहे म्हणे. मग भगवंत सांगायला लागले त्या जपी तपी संन्याशांना तुम्हाला भक्त प्रल्हाद आहे का म्हणे. ते म्हणे हा त्याच्यासाठीच आम्ही चाललोय म्हणे देवाकडे. त्यांनी जन्मोजन्मी इतकी तपश्चर्या केली त्याच्या हाडाचा डोंगर लागलाय म्हणे. आपली पूर्वजन्माची तपश्चर्या होती, नाम घेतल्या ही समाधी अवस्था लागणं जोक नाही ओ माऊली, जोक नाही. खरं एवढं पॉवरफुल भगवंताचं नाव आहे. निवृत्तीनाथाला विचारून नाथ तुम्हाला असं काय दिलं रे म्हणे. मी परंपरा सगळी मोडून टाकली म्हणे. एक गुरुनी एक शिष्य परंपरा होती, पण नाथा आला की इतकी सोपन किती पॉवरफुल हे भगवंताचं नाम आहे म्हणे. ज्ञानदेव पुसे गगनाहुनी वाढ इतकं मोठं नाम घेतलेले तुम्ही सगळे साधक आहे रे. किती मोठ्या घरचे असाल तुम्ही, किती मोठ्या घरचा असाल. जाऊ द्या आम्हाला काय तर काला पिला म्हणून आम्ही बोलतो, पण सगळ्यांना सारखी वस्तू सारखं सुख दिलंय हो. इथं कोण लहान नाही, कोण मोठं नाही, कोण परिस्थितीनं, कोण कशानं, कोण कमी जास्त असेल नाही हे असेल, परंतु ही सगळी भगवंताची रूप आहे. कधी पीठ होणार आय त्याची भीक
इतकी मोठ्या पदाची माणसं आहे आपण एकमेकाला का नाही नाऱ्या दाजी भाऊ मामा ताई हे असं म्हणत राहिलो, परंतु खूप मोठे ह्या धर्म टिकवायचे अधिकारी आहे आपण, धर्म टिकवायचे अधिकारी आहे आणि ते सगळं समान आपल्याला दिले, परंतु आपण काय झालो, भागत्याग होईना, भागत्याग होईना, आपण कर्मकांडात आणखी गुताय लागलो, कर्मकांडात एवढा निषेध केलाय, न लगे तीर्थाचे प्रमाण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. अरे तीर्थ दुहंडा आणि पावनी, आज हा अभंग घ्यायचं कारण ज्या नामदेवाने भागवत धर्माची क्रांती केली तो नामदेवाचा अभंग आहे. आता अभंग सोडवाय सुरुवात करायची का ठेव. अरे ते खरं सांगितलं रे. आणि त्या अवताराबरोबर राहिलेले आपण लेकर आहे, आपल्याला अवताराच मिळला वाटला नाही कधी का. त्यांनी सतरंजी टाकावी, त्यांनी बोर व्हायला लागले तर गुदगुली करावी, श्रीपाद बाबा काय सांगावं, पाठीवर थाप मारावी. हा असल्या खोड्या त्यांनी ह्या लेकरांबरोबर केल्या. कमीत कमी आमच्यासारखे काय 10-20% तर बाबांबरोबर राहिलेली आहे. हाय तोपर्यंत त्यांचं जरा विचार आहे का. आणि तुम्ही तसे व्हा रे, आमचा तुमच्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाही. ते आम्ही आता आज 2 वर्ष झालं करोनापासून कीर्तन बंद करून टाकले, कारण का घरची करू देत नाही. काय आमच्या गावात ह्या मोडलिमल्या तमाशाच्या थिएटरात आज 15 ते 20 कीर्तनकार तयार झाले. तमाशाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आमचं. आता एवढी लेकर आली, पण त्यांनी फक्त का नाही कशासाठी की त्यांनी जसं चालवलं तसं आपण चालवाय पाहिजे, त्याच्यात बीटचा काय नाही पाहिजे. आपण सॉंग करायला लागलो ती बाजूला जे सांग फक्त एवढं सांगाय, ए बावड्या तू देव आहे, तुझ्यात देव आहे आणि ते त्या नामाने मिळतो, ते नाम घेतलं तर परिणाम होतो आणि माणूस हरिरूप होतो. एवढाच निरूप आहे काही, त्याला किती त्याल मीठ लावताय. नेबळे व्हायला लागते त्यामुळे त्याल मीठ लावून त्याल मीठ असकुस करून खा ना. अरे कुत्र्याला जर म्हणलं ना अरे हाड ना, कुत्र उठेल का. हाड ना असं म्हणल्यावर उठणार. हाड हाड केलं नगड मारता पळून जाईल ना. हाय का आतलं फुटो ये मस्तक नामाचा गजर सोडून इतके बेस्ट पैकी योजना आपल्याला दिली आहे. हा ना. आणि असे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, उद्धाराया आले. नुसते आले नाही, उद्धार करून दिला एवढ्या जीवाचा. रिझल्ट आहे हा, रिझल्ट आहे. हा हे रिझल्ट आहे, रिझल्ट. आणि एवढे लेकर तयार केलेले आहेत. परंतु आज 70% श्रीपाद बाबा बघितलेलं नाही. आम्ही सांगतो तसं आम्ही सुद्धा सांगताना ह्या विहानला नीट सांगायला पाहिजे आहे ना. आम्ही कर्मकांडाचं नाही सांगायला पाहिजे. आज अंधश्रद्धा इतक्या वाढल्या, त्या इतक्या देव मानतात, मोठमोठे पूजितात, दगड मोठे. अरे आज चांगली चांगली पोस्ट ग्रॅज्युएट पैशावाले एसटीने येत होतो. माया पुढे का नाही 2 बाया बसल्या होत्या, लय हाय पाय असलेल्या कुठं. अगं वहिनी तू इकडं कशी काय आलते. अगं महाराज का नाही फॉरेनवरनं कालच आलेलं आहे आणि त्यांचा सत्संग 2 दिवस दर्शनाचा योग आहे आणि ते खडे देतात म्हणे. आणि त्या खडे एक सोन्यात घालायचा जो खडा आहे तो 11,000ला आहे, चांदीत घालायचा आहे तो 5,000ला आहे आणि तांब्याच्या पेटीत घालायचा आहे तो 1,000 रुपयाला आहे म्हणे. माझा काही एवढं पैसे नव्हतं, ते रागवतील म्हणून मी 5,000चा चांदीच्या याचा घेतला म्हणे. हा का तर सुनबाईला पोरं होत नव्हती असं खडं आणून किडे पडले डोक्यात, किडे. रात्री आम्ही येताना शिर्डीला असली तर भांड पोरं का ना असे टी-शर्ट आणि हे घालून तडा 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 बंबकिल्यावनी फिरायला लागले. बंबकिल्यावनी काय मिळणार आहे तिथं जाऊन. फुपाट बाबळीवारी मुंग्या करती अर्धार ताईच्या यांच्या वाऱ्या पंढरीच्या. एकाला सुद्धा डोकं उडाल. मग अशा बहादर तयार करायचे आहे. धर्म रक्षणाचे नर ते विष्णूचे अवतार झाले, आज बी हे आहेत आणि पुढे बी होणार आहे. देणे ईश्वरीय देणार, ईश्वरीय देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. पण त्या पद्धतीनं आपण काय पाहिजे. उगच काय तर काय घेणार. चांगली चांगली गेली किती तर माद्रासला आणि इकडं वाड बघा वसाड पडल्या त्या जाहीरदाराचं. मग आपण इथं सांगायचंच का हे नाशक कचरी आहे, हे बरे अजय आहे नुसत्या बाताच का.
अरे ही लोक चांगले आहेत, ह्यांना बहादरपणा व्हायला पाहिजे. बाबा दृष्टांत द्यायचे. काडी पिटी ओला लागले की साधाळती आणि शेकले की तशी आपल्या ड्युटी आहे त्या अर्धाच्या गादीच्या म्हणजे बहादर तयार करायचे आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला बहादर तयार केलं का? नेबळा बनवलं. करत होता का तो? नेबळापणा करत होता. काय करायचं आपल्याला मारून? आपण वनवास घेऊन गेलो तर बरं काय, ह्यांना मार कृपाचार्य द्रोणाचार्य. अरे त्याला तयारच मारायचं लावलं का नाही? मग आपण धर्माचं पालन करण्याचा धंदा आपल्या हातात दिलेला आहे. मग हे करायचं नुसतं मनामानी अभंग होऊन काय उपयोगाचं नाही. पालनच करायचं आहे. पालन करायची जबाबदारी आहे. आणि त्याचं जर पालन केलं तरी ह्या पोवाडे गाता याच याची म्हणून याच याची करू सर्व निवेदन. खरोखर समाज चांगला आहे. या समाजाला नावाची रूपाची फक्त ओळख करून द्यायची आहे. बाकी दुसरं काय करायचं नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो, तोपर्यंत 2 वाजतात काय चालतं का? मला वाटलं चुळबुळ करायला लागले म्हणून मी गडबड. 2:30ला टाकायचं का? मला गाड्याळ नाही, उद्या गाड्याळ तुमचं जरा. विठाला विठ्ठला 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 होतं. 5 वाजता गाडी त्या कडाष्टेवाल्याने एसटी स्टँडवर पाठवून दिली. त्यांनी जीप 7 गावात मिळून 7 होता. मग उतरलो तिथं. ते ड्रायव्हर फिरत आलं बघत.
महाराज यांना त्यांना घ्यायचा आहे सप्त्याला, महाराज यांना घ्यायचा. माझ्याबरोबर दुसरे पॅन्टवालेच आम्ही, ते जाधव होतं काही ते उतरलेलं आलं. मग ते आलं कटाळून हो साहेब चुना आहे का म्हणे. आमच्याकडं आलं. म्हणलं का हो इकडं काकड्या काढण्याला जायला गाडी किती वाजता आहे? ते म्हणला जायचं आहे पण ती माधोरची ते ना मला ते जायला घोडा लागला. म्हणला ते अशी शिवी घातली. आता तिकडं मराठा आपल्याला काय गली का कुत्ता गली मी. पण म्हणलं आता काय म्हणते बघा थोडा वेळ. म्हणला खरंच म्हणला 3 लोकांनी भारत देश खाल्ला म्हणला असं मळत. म्हणलं का हो? कोण? 1 नंबर पुढारी, 2 नंबर व्यापारी आणि 3 नंबर कीर्तनकार म्हणला. सगळी मोठं म्हणला. सगळ्यात बांधकाम कोणाची मोठी आहे ती? ह्या तिघांचीच आहे ती. आणि ह्या तिघांच्या जनता जनार्दन पाया पडतं म्हणे. जाऊ द्या म्हणलं आपल्याला काय करायचं आहे. मग म्हणलं नाही राव 5 ते 6 प्रवचन आहे ना परत संध्याकाळी कीर्तन आहे. काय म्हणला साहेब तुम्हाला तसला टाळ कुटायचा नाद आहे का म्हणे. नाही म्हणलं कीर्तनच माझं आहे म्हणलं. त्यानं तंबाखूच खाली सोडली. म्हणे मग महाराज तुमची कशी काय चेष्टा केली म्हणे. मी चेष्टा होती का? मग चूक त्याची का माझी म्हणा तुम्ही. तो चूक त्याची बी नाही चूक माझी बी नाही आहे ना. नाम आणि रूप महाराज तो ह्याला समजायचा. मग नाव रूपा नाही मिळ. मग नाव आणि रूप आपलं ह्या समाजाला एक करून द्यायचा एवढाच निरोप द्यायचा आहे. काय तू देव आहेस आहे ना. आणि ते या नामाने होते हृदय कुमळी कथा मंडळी प्रकट केली. त्या नामानं होते देह त्यागावा भोगावा मध्यभागी बागा. आणि मध्यभागी जायचे योजना आपल्याला संत करून देतात. बाकी काय आहे किती सोपं आहे. परंतु आदर राखला त्या नामाविषयी तर बरेच कंपनी आज का नाही काय महिन्यात राहते. आपण सावध हो अधिकारी वर्ग कीर्तनकारांनी बरं का. एक दिवशी साधक आपल्याला हाणणार आहे तर शपथ हाणायच पाहिजे. कारण काय उघडलंय डोळा उघडलेली लेकर आहे ती. काय गाण्या मायपेची नाही ती. भाग त्या कळतोय त्यांना. आदर देतेली त्यावर देतेली. नाहीतरी एक तिची उचल टांगड्या एवढी ध्यानात ठेवा. सावध व्हा. कालपासून प्रत्येक मेळाव्यात इंटिमेशन यायला लागले. ती अजूनही वाढत जातं. एखादं रोप लावलं तर वाढतंय. ज्यार ते आपल्यात हे असं आपल्या समोर म्हणायला लागले त्यावेळेस आपल्या चुका आपल्याला ध्यानात येत. आपला डाग कुणीतरी दाखवावा लागतो ह्याला तरच आपण सावध होतो. मग त्या साधकाने डाग कुणाचा दाखवला? साधकांचा दाखवला का अधिकाऱ्याचा दाखवला? आज आपल्याला पटतंय का अधिकाऱ्याला? नाही पटना. का तर आमच्या ठिकाणी आमच्या कीर्तन करण्याचा अभिमान आहे, कलेचा अभिमान आहे, आमच्या गायनाचा अभिमान आहे. आम्हाला लोक मानतात त्याचा अभिमान आहे. आमच्या पाठीमाग शिष्य किती त्याचा अभिमान आहे. चिटकाय लागलं सगळं अभिमाने नाडले. तुका म्हणे असला अभिमान. म्हणून नको मान नको अभिमान सोडी तोच सुखी आहे ना. खूप भागवत धर्माचा हा मोठा झेंडा इथं उभा राहिलाय. पण तो आल्यानंतर आम्ही आता 500 किलोमीटरवरनं येतो, कोण गुजरातवरनं येतो, कोण अरे ह्या मालिकेविषयी ह्या महात्म्याविषयी लय जिव्हाळा आहे हो. आणि त्या जिव्हाळा निर्माण व्हायला आपल्याला फक्त नाम हे साधन जे केरोबा बाबाकडून बाबांना मिळालं होतं. आणि बाबाकडून कुणाला कुठल्या अधिकाऱ्याकडून मिळला असेल, कुठल्या अधिकाऱ्यांना मिळालं त्यानं आपलं सहज दिलं असेल. परंतु घेणाऱ्यानं ज्या अधिकाऱ्याकडून घेतले त्याच्याविषयी आदर ठेवायला पाहिजे आहे ना. ज्याच्याकडून घेतलंय ना ते गुरु म्हणूनच. तर त्याची परिस्थिती वाईट होऊ दे ना, त्याच्या घरात भांडणं होऊ दे ना, त्याच्या घराला आग लागू दे, काय घेणार. परंतु त्याच्याकडून आदर गुरुस्थानीच मांडलं पाहिजे तर हे टिकणार आहे. तर नाहीतर टिकणार नाहीये. कारण माणसावाचा आदरच्या जर भाव कमी झाला नामाचा ऑटोमॅटिक होतोय. म्हणजे आपण धर्म वाढवायला लागलो नाही धर्म बुडवायला लागलो. म्हणजे दोघाच्या ड्युट्या त्या बाबा दृष्टांत सांगायचे. कोणता? शिक्षकाचा विद्यार्थी कलेक्टर झाला, शिक्षणाधिकारी झाला. आणि शिक्षणाधिकारी झाल्यानंतर त्या जिल्ह्यालाच तो शिक्षणाधिकारी म्हणून आला. आणि त्याच गुरुजींची शाळा तपासायला गेला.
मग तपासाई गेल्यानंतर गुरुजीने असं म्हणू नये, ही शेंबड वय माझ्याकडे शिकलेला आहे का रे गोंद्या, लगा तू साहेब झाला वय बस इथं, असं गुरुजीने म्हणायचं. काय राव. आणि मग आता त्या शिक्षण अधिकाऱ्याने बी लगे त्याला गुरुजीला सस्पेंड करायचं का नाही. शिक्षण अधिकाऱ्याची ड्युटी काय, आलं की गुरुजीचं दर्शन घ्यायचं है ना. गुरुजी तुमच्यामुळे मी मोठा झालो है ना, पण तुमचं दप्तर काढा. तपासायला आलेलो तरच ते का नाही. हे म्हणजे दोघांच्या ह्या ड्युट्या आहेत, हे दृष्टांत महात्म्य सांगायचे है ना. नाही खरं जर गेली हो. म्हणून कसं बी असू द्यावं, आपल्या गुरुविषयी ज्याच्याकडून दिलाय त्याच्याविषयी निंदा कधी करू नका रे. ती तुम्ही त्या गुरुची निंदा केल्या की तुमच्या नामाची निंदा केल्याने होईल. तुम्हाला सहजासहजी दिलं नाही आडा, देणाराला त्याची पावर कमी पाठत असेल आडा, तुला तुझ्या प्रेमानं दिलं, पण घेणाऱ्याने पण सुद्धा इतक्या किमतीचं नाम आहे आडा. कारण आवडे देवाचे ऐका प्रकार, ओम सोम ऊर्ध्व करुणी फुंकणी, नेत्रांज्वाळे जाळ करू, जीवित्व काढोनी शिवित्वा गडू अंगा, प्रिय पांडुरंगा आवडेल हे मालिकेला आवडणार आहे ना. आणि किती बेस्ट आहे बा, खूप श्रेष्ठत्व नाम आपल्याला योगायोगानं पुण्याने मिळालेलं आहे. आणि ते नामदार आहे काय, आपल्याकडे जबाबदारी आहे त्या प्रपंच करत करत. फक्त काय ह्या दोघांनी तसं नाते ठेवून, पण आम्ही बी जरा थोडं काय करायला पाहिजे. मी महाराज आहे, मला हे आहे, आपला बी मी पण कुठं कुठं चिटकतो. मला लय रुबा वाटतो कधी कधी. लोक अशी खांद्यावर हरिपाठात मिळवायला लागले की पट्ट्याचे शिष्य वाटतं. पट्ट्या कधी फेकून दिल ना वाटत, हे लावून घ्यायचं नाही. हाय बरं आहे तोपर्यंत बरं. मोठं होण्यासाठी लेकरांना मोठं केल्यावर बाप मोठा होईल का, का बापनच लेकराला पिळू पिळू मोठं व्हायचं. काय करायला पाहिजे, लेकराला मोठं करायला पाहिजे का नाही. ही लेकराच्या जीवावर बाप मोठा व्हायला लागला. बापा गुणानं राहा, हात पाय सर पाळी आली का नाही, इलाज नाहीये. कारण जरा का नाही सावध होयम पुढा, जीव थोडा देह पाण्याचा बुडबुडा, कोण घटी येईल कैसा, हेच चांगल्यानं उचारतो देव. म्हणून आपल्याकडे ड्युटी आहे, समाज सुंदर आहे. आणि ह्या भागवताचं रक्षण करण्यासाठी ह्या मालिकेशिवाय या कुठलं देऊचं मठ असू द्या, नाहीतर तुमचं आळंदीचं मठ असू द्या, तुम्हाला छाप अप टू डेट रंगानं कळवतील. परंतु आंतरिक आत्मा जो देव आहे, जो संतांनी भाजला, तो ज्ञानेश्वरांनी भाजला, म्हणजे पूर्ण परंपरेनं भाजला, नवनाथाच्या मालिकेनं भाजला, सगळ्या संतांनी भाजला. आणि संत अवतारात ते झाले, आणि तोच आपल्याला आलाय, ते आपल्याला भाजायचा आहे हो. लय श्रेष्ठ. हा, मग आपण एवढं कबूल करतो, कुठल्याही संस्थेत न जाता आपण कीर्तनकार झालो म्हणल्यानंतर, आपण झाल्यानंतर आपण म्हणतो की लोकात आपल्या आमच्या गावात का नाही ह्या मालिकेचं वजन वाढवायचं आहे म्हणून बगळ्या बोलवतो, उगच एखाद्याला सुपारी देऊ. 25 जण पाप कीर्तन हे आहेत म्हणे टाळकरी. अरे आपली दशा एवढी घालत आली नाही. आमच्या काळात म्हणजे पकवाज वाजवता बाबा आपलं कसं येडा वाकडा आम्ही हे करायचो, कारण जुने टाळकरी येत नव्हते, पण दशा इतकी चांगली झाली. आज पाठमावलीत बघितलं आम्ही गेल्या वर्षीपासून, असं तृप्त होतो, आतनं भरून येतो, इतकं काकडा चांगली म्हणणारी लेकर आपल्या तयार झाले. किती सुंदर म्हणतात हो. आमच्या गावच्या तर महिला मंडळ वगैरे तर काय रडत बसते, त्या ही कुठली लेकर आहे ते म्हणे, किती काकडा सुंदर म्हणतात. इतकं आपल्या दशा लय चांगली झाली हो बाहेरच्या बाजूने बी. हा, ही दशा तर आपल्याला पाहिजे, आपण त्याच्यात कमी नाही है ना. परंतु सगळ्या आणि कीर्तनकार सुद्धा इतकं छान झाले, प्रोत्साहन द्यायचं. मग त्याला ठेवलं म्हणून ती जरा आपल्याकडून अनुभव घेतलेला नाही बरं का, कीर्तनाला लागलाय, पण त्याचं नको. माझा 106 झालाय बघा. त्याचं आणि ती आपली आहे ती साधक बरं का, पण त्यांनी केलेल्या मेळाव्याला जाऊ नका.
ए समदृष्टी समदृष्टी काय सांगावं अजून हा खरं हो का दुराचारी विषयी आसक्त इतकी ह्या काया होत्या आपल्या आपण कीर्तन मान्य करायला लागलोय मग किती मोठ्या पदावर आलोय अरे आमदार खासदाराच्या ह्याच्या पाया कोण पडत नाही पण आपल्या प्रवचन केलं आपण घरी गेलो तर पाया पडते ती ही तर काय बळीयाचे अंकित बडियाचे अंकित बडियाचे अंकित बडियाचे अंकित बडियाचे अंकित संसार आम्ही झालो बडिवंत आम्ही झालो बडिवंत खूप आनंद वाटतो आम्ही आमच्या नोकऱ्या सांभाळत ज्याच्या त्याच्या जिल्ह्यापर्यंत निरोप दिलं आणि ह्या का नाही विद्यापीठातले काय आमच्या वेळचे 5-7 जण गेले हो अवतार संपलं त्यात तागडे काका असतील काळे काका असतील परत संतोष महाराज ते गायकवाड काका आपले असे सगळे आम्ही सराट वगैरे गोळा करायचो मेळावा की पोतीशी उभा खोल्याकर हे सगळे मंडळी परंतु आम्हाला एवढा आनंद वाटतो विद्यापीठवाल्याला लय असं बोलते ती कधी मानून घ्या जाऊ नका आमच्याला एक जिव्हाळा असतो की आमच्याच्यानं जमत नाही तुम्ही सगळे एवढे करता योग्य करता पण करता करता मूळ बाजूला ठेवून करू नका एवढी तळमळ असते आमची दुसरी काही सुद्धा तळमळ नाही हा एवढं जर केलं ना तर खूप चांगलं वाटतं तर काय काय म्हणले हा असल्या ब्रह्मवृत्ती संत जगी अवतरले अरे अवतरले आता एवढे रोप तयार केली नर्सरी बनवली नर्सरी उद्धराया आले दीन जण अशा नर्सऱ्या गावोगावी महाराष्ट्रात करून ठेवल्या नामाच्या ब्रह्मादिक त्यांची वंदती पावले अरे सगळ्या देवता आपल्याला बसते आपल्या अंकिता या ब्रह्मदेवाला जर आपण एखादं काम सांगितलं तर एखादा जन्म देईल बांधराचा विष्णूला सांगितलं तर ती सुद्धा पालन करील ह्या तिन्ही देवाला आदेश देणारा देव आपल्या जवळ आहे तर तेवढ्या पद्धतीनं हे करा आणि खात्री सांगितली त्यांनी हो का दुराचारी विषय आसक्त अशांची जर कृपा झाली तर आजही त्या पदाला जाऊ शकतो विठोबार खुमाई 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 कुमाई गौर कुमाई हरि रे 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 हरि रे
माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. हा 2 मिनिटं. विसरू नको रे दादका, माझा रामदास बाबाला. विसरू नको साधका, माझ्या श्रीपाद बाबांना. विसरू नको साधका, माझ्या श्रीनाथ बाबा. विसरू नको रे दादका, खाली बसा. विसरू नको रे दादका, हरी बोल. माझा रामदास बाबाला. विसरू नको साधका, माझ्या श्रीपाद बाबांना. विसरू नको साधका, माझ्या श्रीपाद बाबांना. माझ्या श्रीनाथ बाबाला, माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीनाथ बाबाला, माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला. ज्ञान तुला दिले नाना, होऊ नको रे बेईमाना. 2 मिनिटं. त्याच्या नावाने ज्याच्या नामाने ज्याच्या नामाने कुलकुल हला हला. गजर झाल्यावर पुष्प. थांबा, थांबा. ओ, पाबळ अजून टाइम आहे, थांबा. नामाची कीर्ती आहे थोर, नाम घेऊन झालो मी भोर. नावाची कीर्ती आहे थोर, नाव घेऊन झालो मी विभोर. ज्याच्या नामाचा अनुभव माझा मुखडा श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. भक्तीमध्ये आहे आनंद, मला लागला हो नामाचा छंद. राजा भक्तीमध्ये आहे आनंद, राजा नावाचा लागला. भक्तीमध्ये आहे आनंद, मला लागला हो नामाचा छंद. राजा भक्तीमध्ये आहे आनंद, मना लागला छंद. ज्याने बनवली, ज्याने दुर्लभली, ज्याने बनवली माझी जीवनाकडा. रे बाबा माझ्या काळजाचा तुकडा. ज्याच्या नावाने, ज्याच्या नावाने, ज्याच्या नावाने खुलत माझा मुखडा. रे बाबा माझ्या काळजाचा तुकडा. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. घेऊन झालो आम्ही धन्य, सारखं झाले कोटी जन्माचे पुण्य. सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. नाम घेऊन झालो आम्ही धन्य, सारखं झाले
कोटी जन्माचे पुण्य नाम घेऊन झालो आम्ही धन्य. सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. या संसारातुनी झालो निमोप ध्यासा लागू दे